विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. पेपरफुटी रोखण्यासाठी आज कठोर कायदा आणणार. परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन. जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकणी अध्यक्ष असणार. पंतप्रधान मोदींची माहिती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधक सत्ताधाऱ्यांच्या घेरण्याच्या तयारीत. मोदींसह गृहमंत्री अमित शहा विरोधकांच्या रडारवर. अभिजित दिपकेंकडून कपिल सिब्बल यांची भेट. कायदेशीर बाबींवर जवळपास 25 मिनिटं चर्चा. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाईबाबत चर्चा. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार. दिल्ली पोलिसांवर लाठीचार्ज आणि क्रूरतेचा आरोप. 24 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सरन्यायाधीशांनी दिला होता नकार. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले. सुरळानं हुकुमशहाला नमवलं. उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचं भाष्य. ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या डायलॉगचा काहीही परिणाम होत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. आमदार रोहित पवार यांची आज महत्वाची पत्रकार परिषद. 22 मार्च 2026 रोजीचा औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप. पत्रकार परिषदेमध्ये पेपर फुटीवर बोलणार. मुंबईमध्ये दादर, सायन आणि इतर भागामध्ये पावसाच्या सरी. कुठेही पाणी साचल्याची माहिती नाही. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.